नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रजच्या यात्रेत येणाऱ्या निवडक महिलांना होणार साडी वाटप. स्वर्गीय केतन रत्न पारखी स्मृती प्रीत्यर्थ पूजा अम्युजमेंट पार्क व आम्ही दिग्रजकर संघटनेतर्फे मिळणार साडी. दिग्रज येथील वडवाला जीन येथे पूजा अम्युजमेंट पार्क थाटले आहे. खास यात्रेनिमित्त व स्वर्गीय केतन रत्न पारखी स्मृती प्रीत्यर्थ पूजा अम्युजमेंट पार्कच्या कोणत्याही झुल्याचा आनंद घेणाऱ्या महिलांना एक कुपन भेट देण्यात येईल. ही योजना आज दिनांक 2 नोव्हेंबर पासून उद्यापर्यंत सुरू राहील व जमा झालेल्या कुपन मधून 10 भाग्यवंत महिलांना मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी साडी वाटप करण्यात येणार आहे. आम्ही दिग्रजकर संघटनेच्या विनंतीवरून पूजा अम्युजमेंट पार्कने सर्व प्रकारच्या झुल्याचे तिकीट दर कमी केले आहे. आम्ही दिग्रजकर संघटना व पूजा अम्युजमेंट पार्क तर्फे ही बक्षीस योजना राबविण्यात येणार आहे. नमस्कार, मी जुबेर रहमान गल्लाकाटू, आयोजक पूजा अम्युजमेंट आणि घंटीबाबा उत्सव समिती दिग्रज. माझे अम्युजमेंट तर्फे आणि आम्ही दिग्रजकर संघटनेतर्फे एका कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. त्या कार्यक्रमाचे नियोजन असे आहे की आमचे मित्र मोठे बंधू स्वर्गवासीय केतनदादा रत्न पारखी माजी नगरसेवक यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भगिनीसाठी साडी वाटपचा कार्यक्रम त्यांनी नियोजन केला आहे. त्याकरिता आम्ही दिग्रजकर संघटनेने मला मदत मागितली, त्यांना मी प्रतिसाद दिला. आम्ही दोघांनी मिळून एका कार्यक्रमाचे नियोजन केले. त्या कार्यक्रमामध्ये मी माझ्यातर्फे लकी कुपन वाटणार आहे महिलांसाठी. माझ्या दोन्ही आकाश पाळण्यामध्ये मी कुपनचे बुक ठेवलेले आहे. तिथे जे महिला भगिनी तिकीट विकत घेणार त्यांना आम्ही ते कुपन देणार. त्यांनी ते कुपन पोलीस चौकीमध्ये जमा करावे एका बॉक्समध्ये. त्याच्यानंतर मंगळवारी कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. आम्ही दिग्रजकर संघटनेतर्फे 10 लकी महिलांना साडी वाटप केले जाईल आणि त्या साडी वाटपाच्या कार्यक्रमासोबत आम्ही दिग्रजकर संघटना हे माननीय केतनदादा रत्न पारखी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यांनी तिकीटचे दर कमी करण्यासाठी आम्हाला थोडेसे सांगितले, त्याबद्दल आम्ही तिकीटचे दर कमी केले. आमच्या भावाला श्रद्धांजली म्हणून आम्ही त्यांचे तिकीटचे दर कमी केलेले आहे. याचा लाभ सगळ्या दिग्रजच्या माता भगिनींनी आणि बंधूंनी घ्यावा, एवढीच आमची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.